तुमचं स्वागत आहे आजच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजची सकाळ फुलांपासून झाली आणि मग त्यानंतर रांगोळी टाकण्यासाठी आईने बाहेर पाठवलं। तसं तर रांगोळी दररोजच टाकतो, पण घाईघाईमध्ये छोटी वगैरे काढल्या देते आणि आज थोडी पद्धतशीर रांगोळी काढल्यानंतर मग कामाची झाली सुरुवात। तसं तर सकाळी उठल्या उठल्या आईने अंघोळ केल्याच दिवाबत्ती केली होती, त्यामुळे पूजेला थोडा उशीरच झाला। जसं जसं आजचा रविवार होता तसं तसं कामं जास्तच निघतात हे मात्र आधीपासूनच माहिती होतं आणि त्या सगळ्याची तयारी करत मग साफसफाई आणि स्वच्छता ही सगळी करण्याची तयारी चालू झालेली होती। तर या सगळ्यामध्ये मावशी आल्या हे असं कळताच पटापट मम्मीने पोळ्या टाकण्यासाठी घेतल्या आणि मग मी रॅक आवरत होते आणि तिथपर्यंत आठवलं की या सगळ्यामध्ये वरूनही झाडायचं होतं, वरून जाळ्या वगैरे काढताना ह्या सगळ्या स्वच्छता आपल्याला रविवारच्या रविवारीच नाही तर हप्त्यातून 2 ते 3दा करायलाच हव्या। तसं तर आधीच मम्मीने सगळं काही केलेलं होतं, पण तरी पण मी थोडं जे आहे जिथे वाटलं मला तिथून एकदा झाडू जे आहे मारून घेतला। त्यानंतर मग या रॅकमध्ये व्यवस्थित पेपर टाकून व्यवस्थित डबे वगैरे लावले, जेणेकरून दिसायलाही छान दिसणार आणि आपण जेव्हा स्वयंपाक करतो तेव्हा तिथे लक्ष्मी नांदते असं माझी आई नेहमीच म्हणते। त्यामुळे जितकी हवी तितकी स्वच्छता करायलाच पाहिजे। एका बाजूने मम्मी जी आहे ती पोळ्या टाकण्यासाठी घेत होती, म्हणून पटापट गॅस जो आहे तो पुसून छान चकाचक करून दिला, जेणेकरून मम्मीला काहीही अडचण किंवा काहीही घाणेरडेपणा दिसणार नाही। आणि मग तिने या सगळ्यांमध्ये मावशी आल्या म्हणून त्यांना चिवडा वगैरे देण्यासाठी सांगितलं होतं। आणि बघू शकता तुम्ही आमच्या मंगला मावशी, मम्मी म्हणत होती की आज मंगला मावशीला दाखव दाखव दाखव। तर मला एक सांगा, तुम्हाला असं वाटतंय का ती शीला आहे तिच्यासारखीच आमची मंगला मावशी दिसते का? मग थोडंसं मावशीसोबत गप्पा टप्पा करत मग पुन्हा कामाला मी परत आले। त्यानंतर आज रविवार म्हटल्यानंतर एक्स्ट्रा कामच निघतात असं आधीच मी सांगितलं होतं। त्यानुसार मग सगळ्या स्वच्छता रॅक्स ज्या आहेत त्या सगळ्या स्वच्छ करून त्यामध्ये नवीन पेपर टाकून मग सगळं लसूण वगैरे पाकडून कांदे आलू सगळं व्यवस्थित लावायचं असतं आणि मग कोणत्या कंटातून तर झाडू मारतच असते। इकडे मात्र मम्मी मागे जेवढ्या वेळात मी 1-2 रॅक साफ केल्या तेवढ्या वेळात सगळ्या पोळ्या वगैरे आवरून पूर्ण प्रिपेअर झाली। आणि मग या सगळ्यानंतर बाकी आता होतं ते म्हणजे झाडझूड वगैरे करायचं। आणि आता तुम्हाला तर माहिती आहे की कचरा या सगळ्या संदर्भामध्ये ओला कचरा आणि सुका कचरा हा वेगवेगळा करायचा असतो, हे सगळ्यांना माहिती आहे, पण आजकाल कुणीच करत नाही। मग शेवटी काय, आता गॅदरिंगचाही आमचा तोच थीम असल्याने मी यावेळी काय केलं, ओला कचरा आणि सुका कचरा हा वेगळा टाकला आणि पेपर्स जे असतात ते वेगळे टाकले आणि पॉलिथिन ज्या असतात त्या कॅरी बॅग असतात त्या आपण रस्त्यावर टाकतो आणि त्यामध्ये गाई मग तोंड घालतात आणि त्यामुळे प्लास्टिक त्यांच्या या सगळ्यामध्ये त्यांच्या तोंडामध्ये अडकतं, म्हणून मी यावेळी सगळं वेगवेगळं जे आहे सगळं वेगवेगळे छाटून या सगळ्यानंतर मग हॉलची स्वच्छता, हॉलची जे शोकेस आहे त्याला स्वच्छ करायचं, पण हात पुरत नाही म्हणून त्याच्यावर चढून जे आहे मी नेहमीच पुसत असते। आणि त्यानंतर तिच्याच पण जाळ्या वगैरे सगळ्या काढल्या आणि स्वच्छ पूर्ण चारीकडून झाडून घेतलं। जसं माझी मम्मी म्हणते मी खूप कामचोर आहे, पण तुम्हाला या व्हिडिओवरून काय वाटतं ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा। आणि साक्षी जी आहे ती मधात ती पूजासाठी आलेली होती, पूजा करायसाठी अंघोळ करून वगैरे पूजा करायला बसायच्या आधी थोडं माझ्यामध्ये थोडीशी डिस्टर्बन्स करून त्यानंतर ती गेली। मग मी इकडे पूसपास करून स्वच्छ सगळे फोटो लावत होती, पण त्यानंतर जाणवलं की कृष्णाची जी पूजा बुक जी आमच्याकडे आहे तिला असं दुसऱ्याच कपड्याने पुसता कामा नये, म्हणून मग मी टी-शर्टनी पुसून ती परत तिथे ठेवली। त्यानंतर आमच्याकडे जे कुंड्या आहेत त्या कुंड्यामधले फ्लावर्स जे होते ते थोडेसे धुळीने भरलेले होते, म्हणून त्यांना धुण्यासाठी म्हणून बाहेर टाकलं। आणि टीपॉयवर कमी आणि जास्तीत जास्त शोकेसमध्ये पसारा असतो आणि तो सगळा आवरत मग पूर्ण बेडशीट, बेड, सोफा सगळं झटकून सगळं काही व्यवस्थित लावलं आणि त्यानंतर झाडून चकाचक घर केलं। तुम्हाला कसं वाटलं हे सांगा। आणि त्यानंतर मग आमचं किचन जे आहे ते असं काहीच असं पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेल असं काहीसं दिसतं आणि आमचं शोकेस जवळून असं काहीसं दिसतं। जर तुम्ही पहिल्यांदा पाहिलं असेल तर तुम्हाला माहिती नसेल, पण जर तुम्ही जुने सबस्क्रायबर असाल तर आमचे जास्तीत जास्त जे फोटोज असतात ते आमचे शोकेस जवळचेच असतात, कारण तिथे लाईट छान येतो। मग त्यानंतर घर झाल्यानंतर पुसण्याची बारी आली, मग त्यानंतर स्वच्छ सगळीकडून पुसून घेतले आणि पुसल्यानंतर मग असं काहीचं घर दिसत होतं, पण त्यामध्ये एक ट्विस्ट आला, ते म्हणजे मम्मी पाय उमटून गेली म्हणून मला परत घर पुसावं लागलं। किचन पुसल्यानंतर मग पुन्हा हॉल पुसला आणि मग चकाचक करत सगळं काही स्वच्छ केलं। आता सांगा कसं क्लीन दिसतंय की नाही। पायदान टाकायचे राहिले होते ते पायदान पण टाकले। तुमच्या पण कडे रविवारच्या दिवशी अशीच कामं निघता का आणि तुम्ही पण स्कूलला वगैरे जात असाल तर ते मला नक्की कमेंटला कळवा। मी स्कूलला जाते म्हणून माझ्याकडून एवढी कामं होत नाही रोज आणि असं काहीसं मी स्वच्छ माझं घर केलं होतं, किचन आणि हॉल। मागच्या 2 रूमा तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिल्या होत्या, पण आजही त्याला थोडं सावरायचं आहे। आणि मग त्यानंतर असं काहीसं माझं घर दिसतं आणि तुम्हाला जर ही स्वच्छता आवडली असेल आणि मी खरंच कामसर वाटत असेल तर नक्की कमेंटला कळवा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जा। धन्यवाद।